प्रबोधन काळातील पुणे प्रवचन 13वा उपदेश आह्निक किंवा नित्यकर्म व मुक्ती विषयक. स्वामी दयानंद सरस्वती यांनी जाहिराती बरहुकूम बुधवार पेठेतील भिड्यांचे वाड्यात तारीख 2 माहे ऑगस्ट 1875 रोजी रात्री 8 वाजता आह्निक किंवा नित्यकर्म व मुक्ती या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा सारांश. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यसेमहि देवहितं यदायुः. प्रतिदिन प्रत्येक स्त्री पुरुषांनी करावयाचे जे कर्म त्यास आह्निक कर्म असे म्हणतात. धर्मसंबंधी करावयाचे जे कर्म ते नित्यकर्म. हे कोणी कसे व कितपत करावे व कोणी न करावे याविषयी अधिकाराचा तारतम्य विचार आहे. बालक अज्ञ असल्यामुळे व लहानपणी मातापितरांच्या अधीन असते, तसेच 8 वर्षांचे होईपर्यंत त्याच्या अंगी धर्मसंबंधी क्रियेचे सामर्थ्य नसते. म्हणून आपल्या शास्त्राप्रमाणे व्रतबंध होईपर्यंत कर्माचा लहान मुलांस प्रतिबंध लावून ठेवला नाही. याचप्रमाणे वर्ण, आश्रम, विद्या, वय, शरीर सामर्थ्य इत्यादी प्रकाराप्रमाणे नित्यकर्माविषयी सवड पाहून व्यवस्था शास्त्रात सांगितली आहे. धर्मानुष्ठानाची नित्यकर्मे खाली सांगितल्याप्रमाणे आहेत. प्रथम नित्यकर्म ब्रह्मयज्ञ. ते नित्य अध्ययन अध्यापनात्मक आहे. ब्रह्म म्हणजे विद्या, ब्रह्म म्हणजे वेद, ब्रह्म म्हणजे परमात्मा असे ब्रह्मशब्दाचे अर्थ आहेत. यज्ञ म्हणजे विचार. यावरून ब्रह्मयज्ञ म्हणजे वेद विचार, परमात्म्याविषयी विचार असा अर्थ होतो. ब्रह्मयज्ञाचा हा खरा अर्थ मनात आणला असता हल्ली जो प्रचारातील ब्रह्मयज्ञ आहे तो केवळ निष्फल विधी आहे असे सहजच लक्षात येईल. तर मग आताचा ब्रह्मयज्ञ अशास्त्र आहे अशी शंका येणार नाही काय? नित्य ब्रह्मयज्ञ करणे हा मनुष्याचाच अधिकार व मोठा अधिकार आहे. अस्तु नित्यकर्मापैकी प्रथम ब्रह्मयज्ञ. दुसरे देवयज्ञ. यत् स्वाध्यायम् अधिते स ब्रह्मयज्ञः यदग्नौ क्रियते स देवयज्ञः. ब्राह्मण व मनुत पहा. देवयज्ञ म्हणजे कोणी प्रचारातील देवपूजा समजतात, परंतु त्याचा खरा अर्थ होमविधी, अग्निहोत्र कर्म हा आहे. अग्नी दोन प्रकारे आढळतो, जठराग्नी व बाह्याग्नी. होमैर देवान यथाविधी अर्चयेत. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 81. होम शब्दाचा अर्थ लाक्षणिक रीतीने कधी दान व प्रतिग्रह असा होत असतो, पण जड मूर्तीपूजेचा कोणत्याही रीतीने देवयज्ञात समावेश होत नाही. तिसरे नित्यकर्म पितृयज्ञ. यत् पितृभ्यो ददाती स पितृयज्ञः. आता पितृशब्दाच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. न तेन वृद्धो भवति येनास्य फलितं शिरः यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः सविरं विदुः. न हयैर्नैर्न फलितर्नवित्तेन बन्धुभिः ऋषयश्चक्रिरे धर्म य अनुचान स नो महान. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 156 व 154. अज्यो भवति वै बालः पिता भवति मंत्रदः. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 153. सुनीती, धर्म, सत्य, सदाचरण अशाप्रमाणे गुणाधिक्य किंवा शीलाधिक्य ज्यामध्ये अधिक महान अथवा तो महात्मा असे जे पूर्वी महात्मे होऊन गेले त्यास तपश्चर्येच्या सामर्थ्याप्रमाणे वसु, रुद्र, आदित्य अशा संज्ञा देत असत व ते महात्म्य ऋषी हेच खरे.
पितर असून त्यांचा आदर करणे यास पितृयज्ञ असे नाव आहे. 24 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य जो करील तो वसु, 44 वर्षेपर्यंत रुद्र आणि 48 वर्षेपर्यंत जो करील तो आदित्य. छांदोग्य उपनिषदात प्रातः, मध्य आणि सायं सवनाचे वर्णन केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले असता पितृ म्हणजे विद्येच्या योगाने जन्म देणारे विद्वान असे समजावे. पुनरपी ऋषी म्हणजे यथार्थ दृष्टे, मंत्रार्थ दृष्टे असा अर्थ होतो. हल्ली प्रचारात पितृयज्ञ म्हटला म्हणजे संतर्पण व श्राद्ध असा अर्थ समजतात. तो बरोबर नव्हे. कारण पुनरपी मनूने म्हटले आहे की अक्रोधान सुप्रसादान वदन्ते तान पुरातनान लोकस्याप्यायने युक्तान श्राद्ध देवान द्विजोत्तमम अनुप्यायने देवान द्विजोत्तमान. या वचनावरून श्रद्धेने जे कर्म होते ते श्राद्ध. संतर्पण म्हणजे तृप्त करणे. अशा सर्व गोष्टींचा विचार करून आताचा देवयज्ञ व तसेच पितृयज्ञ काव्याच्या रीतीने यथार्थ सिद्ध कसा होतो याचा विचार करावा. विद्या सत्कार म्हणजे ऋषी सत्कार, पितृसत्कार म्हणजे विद्वानांचा सत्कार, तोच पितृयज्ञ मानावा. श्रद्धेविरहित जे कर्म ते धर्मकर्म अथवा श्राद्ध होत नाही. मनूने म्हटले आहे की पाषंडिनो विकर्मस्थान वैडालवृत्ती कांशठान हैतू कान बकवृत्तिश्च वाङ्मात्रे नापी नार्चयेत. वेदाची मूळ परंपरा टाकून सत्य व यथार्थ सिद्ध कर्म टाकून सागर, पर्वत, सरित हे तर्पणात शिरले आणि चटावर श्राद्ध होऊ लागले. हे पाखंड नव्हे तर यास म्हणावे तरी काय. परंपरा शिष्टाचार घेणे तो पूर्व ऋषींचा तरी घ्यावा. नित्यकर्मापैकी चौथे कर्म भूतयज्ञ. यद भूतेभ्य करोती स भूतयज्ञ. याविषयी विशेष बोलावयास नको. नित्यकर्मापैकी पाचवे कर्म अतिथी यज्ञ. अनित्य ही स्थितो यस्मात् तस्मादतिथिरुच्यते. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 102. अतिथी जातीने कोणीही असो तो अतिथी यज्ञास म्हणजे सत्कारास पात्र होतो. हा नियम फार उत्तम आहे. आता पुनरपी ब्रह्मयज्ञाचा पुन्हा विचार केला पाहिजे. या यज्ञाच्या संबंधाने संध्योपासना अवश्य केली पाहिजे. या उपासनेविषयी संध्योपनिषद म्हणून एक पुस्तक आहे, त्यात विशेष विचार केला आहे. या उपासनेचा अधिकार योग्य वय झाले म्हणजे मुलास व मुलीस दोघांसही आहे. दिनरात्रीच्या संधिकाली ही उपासना करावी. अशी संधी वेळा दोनदा येते, 3 वेळा येत नाही. म्हणून तिसरे माध्यान्ह संध्येची उपपत्ती होत नाही. साम ब्राह्मण आणि यजुर्वेद ब्राह्मण पहा. तस्मादहोरात्रस्य संयोगे संध्यामुपासीत. साम ब्राह्मण. उद्यन्तमस्तं यान्तमादित्यम अभिध्यायन. यजुर्वेद ब्राह्मण. या वचनावरून 2 संध्येचा बोध होतो. संध्योपासनेच्या संबंधाने गायत्री महामंत्राच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. या मंत्रात सर्व सृष्टीस उत्पन्न करणाऱ्या परमात्म्याचे जे उत्कृष्ट तेज त्याचे ध्यान करण्यापासून आपल्या बुद्धीची जडता जाऊन धर्मानुष्ठानाविषयी तिला प्रचोदना व्हावी अशी या मंत्रात प्रार्थना आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही धर्मातील प्रार्थनेत गंभीरपणा व यथार्थपणा नाही. ख्रिस्ताच्या प्रार्थनेत दररोज भाकरी खाण्यास मिळावी असे मागणे आहे. त्यापेक्षा या महामंत्राचा अर्थ किती खोल आहे. तसेच अलीकडे जे जे संप्रदाय निघाले आहेत त्याचे गुह्य मंत्रोपदेश या महामंत्रापुढे किती तुच्छ आहेत याचा सर्वांनी विचार करावा. संध्योपासना प्रातःकाळी व सायंकाळी करणे सर्वथैव योग्य आहे. या दोन्ही वेळी मनाची एकाग्रता होण्यास सहज प्रवृत्ती असते. संध्या सुतकात देखील करावी. अनाध्यायाविषयी मनूने असे म्हटले आहे.
वेदोपकरणे चैव स्वाध्याये चैव नैत्यके न निरोधोऽध्याये होममंत्रेषु चैव हि. मनुस्मृती अध्याय 2 श्लोक 105. नित्यकर्माचा उद्देश परमात्म्याकडे आपले लक्ष लागावे हा आहे. म्हणून प्रत्येक कर्माच्या अखेरीस तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असे म्हणण्याची वहिवाट आहे. इतके वेळपर्यंत नित्यकर्माचा विचार झाला. आता मुक्तीविषयी थोडा विचार करू. मुक्ती शब्दाचा अर्थ सुटणे असा आहे. कशापासून सुटणे म्हणून कोणी विचारील तर दुःखापासून किंवा बंधनापासून सुटणे हीच मुक्ती. जेथे बंधन नाही तेथे मुक्ती नाही. जीव बद्ध आहेत म्हणून त्यांस मुक्तीची अपेक्षा आहे. ईश्वर सदा मुक्त म्हणजे बंधरहित आहे. मुक्ती मिळणे हे दुर्घट काम आहे. मुक्ती स्थितीमध्ये शाश्वत सुखानुभव आहे. सवंग भाजीप्रमाणे हवे त्या कर्माने मुक्ती मिळते अशी अलीकडे लोकांची समज झाली आहे. परंतु ही समज मूर्खपणाची आहे. त्याचप्रमाणे मुक्तीचे निरनिराळे 4 प्रकार लोक वर्णन करतात. हाही विचार मिथ्या आहे. मुक्ती एक प्रकारचीच आहे. सायुज्यता, स्वरूपता, समीपता, सलोकता यांचे हवे तसे लोक वर्णन करतात. परंतु अशा रीतीचे मुक्तीचे प्रकार 4 आहेत या मतास वेदात आधार मुळीच नाही. तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यपंथा विद्यते अयनाय. यजुर्वेद अध्याय 31 इत्यादी. यावरून स्पष्ट मुक्तीचा मार्ग एकच आहे आणि तो मार्ग परमेश्वर ज्ञानच असे सिद्ध होते. तो परमेश्वर कसा म्हणाल तर न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद्यशः. यजुर्वेद अध्याय 32. तलवकार उपनिषद पहा व बृहद आरण्यक उपनिषद पहा. य आत्मनि तिष्ठन् यद्वाचानभ्यो यन्मनसानभ्यो यच्चक्षुषा न पश्यति यच्छ्रोत्रेण न शृणोति यत्प्राणेन कस्मै देवाय हविषा विधेम. ऋग्वेद पहा. एको विष्णुः एकमेवाद्वितीयम्. छांदोग्योपनिषद. अशा प्रकारच्या वचनास अर्थापत्ती प्रमाण लावले म्हणजे परमेश्वराचे ज्ञान आणि भजन या वाचून मुक्त स्थिती प्राप्त होण्यास दुसरा मार्ग नाही असे सिद्ध होते. तो परमेश्वर अरूप, अनादि अनंत, महतः पर, ध्रुव असा आहे. आताशा मुक्ती म्हटले म्हणजे जीव परमात्मा हे एकच आहेत असे ज्ञान होणे यास वेदांती लोक मुक्ती म्हणतात. परंतु हा खरा वेदांत नव्हे. वेदाचे खरे रहस्य हे नाही. ही गोष्ट षड्दर्शनकारांचे मुक्तीविषयी काय म्हणणे आहे याचा विचार केला असता उघड कळून येईल. जैमिनीकृत पूर्वमीमांसा दर्शनात प्रथम धर्माने म्हणजे यज्ञाने मुक्ती मिळते असे म्हटले आहे आणि त्यात यज्जो वै विष्णु असे शतपथाधिकांचे म्हणणे आहे. याचा विचार करा. कनाद मुनिकृत वैशेषिक शास्त्रात तत्वज्ञानाने मुक्ती होते असे म्हटले आहे. न्यायसूत्रकार गौतम दुःखध्वंस म्हणजे अत्यंत विमोक्ष यास अपवर्ग म्हणजे मुक्ती असे म्हणतात. मिथ्याभासाचा ऱ्हास झाला म्हणजे बुद्धी वाक्शरीर यांची सुप्रवृत्ती होते व शुद्ध ज्ञान होते. तीच मुक्त स्थिती होय. योगशास्त्रकार चित्त निरोध केल्याने शांती व विज्ञान उत्पन्न होते आणि त्यापासून कैवल्य नामक मुक्ती मिळते असे म्हणतात. सांख्यसूत्रकार कपिल महामुनी म्हणतात की इतरांहून 3 प्रकारच्या दुःखांची अत्यंत निवृत्ती होणे हाच परमपुरुषार्थ अर्थात मुक्ती आहे. आता उत्तर मीमांसा सूत्रकार बादरायण मताचा विचार करावयाचा. ते काय म्हणतात ते पहा. आत्मा प्रकरणात अविभागेन दृष्टत्वात. वेदांत दर्शन. चिती तन्मात्रेण तदात्मकत्वा दित्योडुलोमी अभावम बादरिराह हेवम. वेदांत दर्शन.
यावरून अवशिष्ट बादरायणाचे मत उभयविध असे निघते, म्हणजे मुक्तीमध्ये अभाव व भाव हे दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे मूळ जीवाचा व्याप्यव्यापक संबंध परमेश्वराशी होतो, अभेद रूपाने एकत्व होत नाही. भोग मात्र साम्यम लिंगाच्च वेदांत दर्शन. परमेश्वराचे ज्ञान, सामर्थ्य व आनंद जीवास यत्किंचित प्राप्त होते. परमेश्वराचा आनंद निर्मर्याद आहे, तसा मुक्त पुरुषाचा होऊ शकत नाही. जीवाचा ब्रह्मादिकाचे ठाई अभेदरूपी लय कल्पिला असता धर्मानुष्ठानाची योग्य साधने, षटक म्हणजे निधिध्यासन, साक्षात्कार, शांती, शम ही सर्व व्यर्थ होतील. म्हणून अभेदाची कल्पना बरोबर नाही. व्याप्यव्यापक, सेव्यसेवक, सृष्ट स्रष्टा हे संबंध मूळ स्थितीतही कायम असतात. मूळ जीवाची जन्ममरणाच्या बंधनापासून सुटका होते. ओम शांती शांती शांती. 13वा उपदेश समाप्त. क्रमशः